बातमी अहिल्यानगरातनं अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। सकल हिंदू समाज आणि हिंदू कार्यकर्त्यांनी शहरातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं। कापड बाजार, चितळे रोड आणि नवी पेठ परिसरात फिरून व्यापाऱ्यांशी संपर्क साधला जातोय। या घडामोडींमुळे शहरातील वातावरण तापलंय। पोलीस प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सकल हिंदू कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। 3 दिवसापूर्वी मुकुंदनगर भागामध्ये महापालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी याला मारहाण झाली होती आणि त्यामध्ये त्याचा आज मृत्यू झालेला आहे। त्यामुळे सकल हिंदू समाजासोबत शहरातील दुकाने बंद करण्यात येत आहेत। सध्या सर्व हिंदू कार्यकर्ते कापड बाजार भागामध्ये दुकाने बंद करण्यासाठी आलेले आहेत। आपण कार्यकर्त्याशी बातचीत करणार काय सांगतात, काय भूमिका आहे? 3 दिवसापूर्वी जी आद्यांनी आमच्या धर्मबंधूवर व पालिकेचे कर्मचारी यांच्यावर हल्ला केला आणि त्याला जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याची 3 दिवसापूर्वीपासून हॉस्पिटलमध्ये मृत्यूची झुंज देताना त्यांचा आज अंत झालेला आहे। त्यामुळे आम्ही नगर शहराला एकच विनंती करतोय की आपल्या धर्मबंधूवर जे अन्याय झाला त्याच्यामुळे आपण नगर शहर कमीत कमी 2 दिवस बंद ठेवलं पाहिजे अशी नगर शहराला विनंती आहे। आता पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका आम्ही लवकर स्पष्ट करू, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला काही आमच्या हाती पुरावे दिलेले नाहीयेत। पण आम्ही आता 1 तासाला आमची पुढची भूमिका आणि आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सगळे पुढची भूमिका स्पष्ट तुमच्या समोर मांडणार आहेत। नक्कीच एकंदरीत शहर बंद प्रकाश शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।